मौनी अमावस्या. आता हा शब्द ऐकल्याबरोबर अनेकांच्या डोळ्यासमोर पूजा, उपवास, नदीवरची गर्दी असं काहीतरी चित्र उभं राहील. हो, अगदी. पण आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार हे चित्र खूपच अपूर्ण आहे. या एका दिवसाच्या परंपरेत मानसिक शांतता, आत्मपरीक्षण आणि अगदी आपलं आरोग्यशास्त्र म्हणजे आयुर्वेद यांचेही धागेदोरे गुंतलेले आहेत. बरोबर. आज आपण या सगळ्या धाग्यांना एकत्र गुंफून त्यामागचं मोठं चित्र समजून घेणार आहोत. आपण याला फक्त एक धार्मिक विधी म्हणून पाहिलं तर त्यातील खरी गंमत निघून जाईल. मौनी अमावस्या हे नावच आपल्याला बरंच काही सांगतं. यातलं मौन हा शब्द आजच्या जगात हरून गेलाय. सतत बोलणं, ऐकणं, माहितीचा मारा, या सगळ्यात आपण स्वतःचा आतला आवाज ऐकणंच विसरून गेलो आहोत की नाही? खरे. ही अमावस्या त्या आवाजाशी पुन्हा नातं जोडण्याची एक संधी आहे. ठीक आहे, मग चला याचा उलगडा करूया. सुरुवात ह्या नावापासूनच करूया. मौन म्हणजे शांत राहणं आणि अमावस्या म्हणजे ज्या रात्री चंद्र दिसत नाही ती रात्र. पण हे इतकं सोपं आहे का की चंद्र न दिसण्याचा आणि शांत राहण्याचा काही खोलवरचा संबंध आहे? मला हेच कळत नाहीये. खूप महत्वाचा प्रश्न आहे. वरवर पाहता याचा काही संबंध वाटणार नाही, पण आपल्या पूर्वजांनी निसर्गाच्या चक्राचा खोलवर अभ्यास केला होता. अच्छा. अमावस्येला चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, त्यामुळे तो आपल्याला दिसत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. आता यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हो, बरोबर. पण याला आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. तो कोणता दृष्टिकोन? समुद्राच्या भरती ओहोटीचा. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम समुद्राच्या पाण्यावर होतो हे तर विज्ञानही मानतं. हो, मानतं. आपल्या शरीरातील पाण्यावर आणि पर्यायाने आपल्या मानसिक अवस्थेवर, आपल्या ऊर्जेवर सूक्ष्म परिणाम होत नसेल का? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. अमावस्येच्या दिवशी ही वैश्विक ऊर्जा थोडी अंतर्मुख झालेली असते, शांत झालेली असते. त्यामुळे या दिवशी जर आपणही बोलण्यावर नियंत्रण ठेवून आपली ऊर्जा बाहेर खर्च करण्याऐवजी आत वळवली तर निसर्गाच्या त्या लयीशी आपण एकरूप होऊ शकतो. अगदी. वा, म्हणजे ही एक प्रकारची सिंक्रोनायझेशनची प्रक्रिया आहे. निसर्गाच्या लयीसोबत स्वतःच्या मनाची लय जुळवणं हे खूपच रंजक आहे. हो ना. सहसा आपण शांततेला फक्त न बोलणं इतकंच समजतो, पण इथे शांतता म्हणजे निसर्गाशी एकरूप होणं आहे. बरोबर. आणि ही शांतता निष्क्रिय नाही, म्हणजे काहीच न करता पडून राहणं असं नाही. अच्छा. ही एक सक्रिय शांतता आहे. तुम्ही जाणीवपूर्वक बोलणं थांबून तुमची चेतना, तुमचं लक्ष आतल्या विचारांकडे, भावनांकडे वळवता. वा. दिवसभरात आपल्या मनात हजारो विचार येऊन जातात, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही देत. मौन पाळल्यामुळे त्या विचारांचा गोंगाट कमी होतो आणि जे खरोखर महत्वाचे विचार आहेत ते स्पष्टपणे ऐकू येतात. म्हणूनच याला आतल्या मनाशी संवाद साधण्याचा दिवस म्हटलं जातं. आता याच्या महत्वाकडे वळूया. पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यावर विशेष भर दिलाय. गंगा, गोदावरी, नर्मदा यांसारख्या नद्यांचा उल्लेख आहे. हो. यामागे पापक्षालन ही संकल्पना जोडलेली आहे. पण आजच्या काळात या पापक्षालन या शब्दाचा अर्थ कसा लावायचा? खूप छान मुद्दा आहे. पाप हा शब्द ऐकल्यावर आपल्याला काहीतरी मोठं गैरकृत्य आठवतं. हो, बरोबर. पण याकडे आपण भावनिक आणि मानसिक दृष्टिकोनातून पाहू शकतो. आपल्या मनात अनेकदा राग, द्वेष, अपराधीपणा किंवा निराशा अशा नकारात्मक भावना साचलेल्या असतात. स्नान करणं हे याचे एक प्रतीक आहे. प्रतीक. हो. जसं पाणी आपलं बाह्य शरीर स्वच्छ करतं, तसंच वाहत्या प्रवाहाकडे पाहून आपण आपल्या मनात साचलेल्या या नकारात्मक भावनांना, या भावनिक ओझ्याला सोडून देण्याची कल्पना करू शकतो. ही एक प्रकारची मानसिक आणि भावनिक शुद्धता आहे. म्हणजे ही एक प्रकारची मेंटल अँड इमोशनल डिटॉक्स प्रक्रिया आहे. अगदी. हे जे बाह्य शुद्धीकरणाबद्दल आपण बोललो ते ठीक आहे, पण मला खरा प्रश्न पडतो की या बाह्य क्रियेचा आपल्या आतल्या जगावर, आपल्या मानसिक आरोग्यावर खरंच काही परिणाम होतो का? कारण आजकाल ताणतणाव हाच आपल्या सगळ्यांसाठी सर्वात मोठा शत्रू आहे. अगदी थेट परिणाम होतो. आजच्या जगात डिजिटल डिटॉक्स हा शब्द खूप प्रचलित आहे. हो, आहे. आपण काही काळासाठी सोशल मीडिया आणि मोबाईलपासून दूर जातो. मौनी अमावस्या हा एक प्रकारचा वोकल डिटॉक्स आहे, म्हणजे वाणीचा डिटॉक्स. वाणीचा डिटॉक्स. विचार करा, आपण दिवसभरात किती अनावश्यक बोलतो, किती गोष्टींवर प्रतिक्रिया देतो. या सगळ्यात आपली प्रचंड मानसिक ऊर्जा खर्च होते. खरंय. मौन पाळल्याने ही ऊर्जा वाचते, मन शांत होतं. संशोधन असं सांगतं की शांत राहिल्याने मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्क सक्रिय होतं.
जे आत्मजागरूकता आणि सर्जनशीलतेसाठी महत्वाचं आहे. इथेच तर खरी गंमत आहे. तुम्ही ऊर्जा वाचते असं म्हणालात. याला जोडूनच आयुर्वेदाचा दृष्टिकोन येतो. अमावस्येला आपलं मन आणि शरीर जास्त ग्रहणक्षम असतं. हो, हा ग्रहणक्षम शब्द जरा सोप्पा करून सांगाल का? नक्कीच. ग्रहणक्षम म्हणजे हायली रिसेप्टिव्ह किंवा एखाद्या स्पंजसारखं. अच्छा. आयुर्वेद निसर्गाच्या चक्राला खूप महत्त्व देतं. त्यांच्या मते अमावस्येच्या दिवशी आपल्या शरीराची आणि मनाची ऊर्जा एका विशिष्ट अवस्थेत असते, ज्यामुळे आपण बाहेरील गोष्टींचा प्रभाव जास्त प्रमाणात स्वीकारतो. म्हणजे याला तुम्ही असं समजू शकता की या दिवशी तुमची मानसिक रिसेप्शन खूप स्ट्रॉंग झालेली आहे. ओके. त्यामुळे या दिवशी तुम्ही जे विचार करता, जे खाता, जे ऐकता, ते तुमच्यावर नेहमीपेक्षा जास्त खोलवर परिणाम करतं. हं. म्हणूनच या दिवशी शांत राहण्याचा, सात्विक आहार घेण्याचा आणि सकारात्मक विचार करण्याचा सल्ला दिला जातो. कारण तुम्ही जे काही इनपुट द्याल, त्याचं आउटपुट खूप मोठं असेल. म्हणजे ही एक प्रकारची संधी आहे निसर्गाच्या चक्राचा फायदा घेऊन स्वतःला अधिक संतुलित करण्याची. हो, जसं काही विशिष्ट दिवशी पेरणी केली तर पीक चांगलं येतं, तसंच या दिवशी शांत राहून आत्मचिंतन केलं तर त्याचे फायदे जास्त मिळतात. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात, संधी. या मोठ्या चित्राकडे पाहिलं तर ही एक प्रकारची रिसेट करण्याची संधी आहे. रिसेट. विचार करा, आपला मोबाईल किंवा लॅपटॉप खूप वापरून स्लो झाला की आपण तो रिस्टार्ट करतो. पण आपण आपल्या सतत धावणाऱ्या मनाला कधी रिस्टार्ट करतो का? नाही करत खरंय. मौनी अमावस्या ही मनाच्या रिस्टार्ट बटनासारखी आहे. दिवसभरात येणारे हजारो अनावश्यक नोटिफिकेशन्स म्हणजे विचार, ते बंद करून फक्त अत्यावश्यक सिस्टम ॲप्स म्हणजे आत्मचिंतन चालू ठेवण्याची ही एक संधी आहे. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय. पण हे प्रत्यक्षात कसं करायचं? खरं सांगायचं तर पूर्ण दिवस न बोलण्याची कल्पनाच मला अस्वस्थ करते. साहजिक आहे. अशा परिस्थितीत शांत कसं राहायचं? मन तर आतून बोलतच राहणार ना? स्रोतांमध्ये काही ठराविक आचरणांचा उल्लेख आहे, जसं की स्नान, मौन आणि उपवास. हो, याबद्दल सविस्तर सांगता का? तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. हे वाटते तितके सोपे नाही आणि म्हणूनच ते टप्प्याटप्प्याने करायला सांगितलं आहे. अच्छा. पहिली पायरी म्हणजे स्नान. तेही सूर्योदयापूर्वी, ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो. या वेळेला एक विशेष महत्त्व आहे. वातावरणात शांतता असते, प्रदूषण कमी असतं. ही वेळच मुळात मनाला शांत करणारी असते. अशा वेळी स्नान जिरादे शरीराला आणि मनाला एक प्रकारची ताजेपणाची अनुभूती येते, जी दिवसाची सकारात्मक सुरुवात करून देते. आणि मौन व्रताचं काय? ते कसं पाळायचं? मौन व्रताबद्दल एक गैरसमज आहे की तोंड दाबून गप्प बसायचं, पण तसं नाहीये. सुरुवातीला पूर्ण दिवस मौन पाळणं शक्य नसेल तर काही तासांपासून सुरुवात करावी. ओके. म्हणजे समजा सकाळचे 2-3 तास? हो. या वेळेत मोबाईल, टीव्ही बंद ठेवावा. महत्वाचं हे आहे की मनात विचार आले तरी त्यांना थांबवण्याचा हट्ट करायचा नाही. अच्छा. त्यांना येऊ द्यायचं, जाऊ द्यायचं. जसं आपण स्टेशनवर उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पाहतो, तसं आपल्या विचारांकडे साक्षी भावाने पाहायचं. बोलण्याची जी एक सततची उर्मी असते, त्यावर नियंत्रण मिळवणं हा याचा मुख्य उद्देश आहे. आणि उपवासाची संकल्पना याला कशी जोडली आहे? याची जोडणी ऊर्जेच्या व्यवस्थापनाशी आहे. जड अन्न पचवण्यासाठी आपल्या शरीराला खूप ऊर्जा खर्च करावी लागते. हो, जेवल्यावर झोप येते. बरोबर. कारण शरीरातील बराचसा रक्तप्रवाह आणि ऊर्जा पचनसंस्थेकडे वळलेली असते. उपवास केल्याने किंवा फळं आणि दूध यांसारखं हलकं अन्न घेतल्याने पचनावर लागणारी ही प्रचंड ऊर्जा वाचते. आणि मग ती ऊर्जा? ही वाचलेली ऊर्जा शरीर आणि मन स्वतःच्या दुरुस्तीसाठी, शुद्धीकरणासाठी वापरतं. म्हणूनच मौन आणि उपवास एकत्र केल्याने त्याचे फायदे दुप्पट होतात. तुमचं मनही शांत आणि शरीरही हलकं राहतं. स्नान, मौन, उपवास याशिवाय स्त्रोतांमध्ये ध्यान, जप आणि दान यांचाही उल्लेख आहे. हो, कारण या पहिल्या 3 गोष्टींनी एक उत्तम पायाभरणी होते. तुमचं शरीर हलकं आहे, मन शांत आहे, अशी अवस्था ध्यान किंवा जप करण्यासाठी सर्वोत्तम असते. बरोबर. बाह्य संवाद थांबल्यावर आंतरिक संवाद सुरू होतो. आत्मचिंतन म्हणजे काय? मी जे जीवन जगतोय त्याने मी समाधानी आहे का? माझ्या आयुष्याची दिशा बरोबर आहे का? अशा प्रश्नांची उत्तरं गोंगाटात कधीच मिळत नाहीत. नाही मिळत. ती अशा शांत क्षणीच सापडतात. आणि दान. दानाचं महत्त्व काय इथे?
दान ही या सगळ्या प्रक्रियेची नैसर्गिक परिणती आहे. जेव्हा तुम्ही आत्मचिंतन करता तेव्हा तुम्हाला मी आणि माझं याच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी मिळते. तुम्हाला इतरांच्या गरजा दिसू लागतात, मनात सहानुभूती निर्माण होते, आपल्याकडे जे आहे ते इतरांसोबत वाटून घेण्याची इच्छा निर्माण होते. दानामुळे आपला अहंकार कमी होतो. आणि मनात कृतज्ञतेची भावना वाढते. अगदी. ही सुद्धा एक प्रकारची मानसिक शुद्धीच आहे. त्यामुळे स्नान, मौन, उपवास, ध्यान आणि दान हे पाचही मिळून एक संपूर्ण पॅकेज तयार होतं. म्हणजे हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की मौनी अमावस्या ही केवळ एक दिवसाची धार्मिक परंपरा नाही. नाही, अजिबात नाही. तर ती एक समग्र होलिस्टिक जीवनशैली आहे, जी आत्मशुद्धी, मानसिक आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीला प्राधान्य देते. प्रत्येक कृतीमागे एक सखोल विचार आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आजच्या चर्चेतून आपण पाहिलं की मौनी अमावस्या म्हणजे शांततेचा सण. हा स्वतःच्या मनाला सर्व्हिसिंग करण्याचा दिवस आहे. बरोबर. हा फक्त धार्मिक नाही तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठीही तितकाच महत्वाचा आहे. बाहेरील गोंगाटापासून दूर जाऊन स्वतःच्या आत डोकावण्याची ही एक अनोखी संधी आहे. आणि आजची चर्चा इथे संपवताना काही विचार करण्यासारखे प्रश्न उभे राहतात. बरोबर. हे प्रश्न या कल्पनेला आणखी खोलवर घेऊन जातात. बरोबर. पहिला प्रश्न तर हा की ही अमावस्या नक्की का पाळली जाते? यामागे काही ऐतिहासिक किंवा पौराणिक कथा आहेत का ज्या आपल्याला आजच्या काळातही काहीतरी शिकवू शकतात? हो. दुसरा आणि माझ्या मते सर्वात महत्वाचा प्रश्न, या मौन व्रताचे फायदे आपण आपल्या रोजच्या जीवनात कसे घेऊ शकतो? म्हणजे रोज फक्त 15 मिनिटं जरी शांत बसलो तर त्याचा आपल्या कामावर किंवा नात्यांवर काही सकारात्मक परिणाम होऊ शकतो का? आणि तिसरा प्रश्न ध्यानाशी संबंधित आहे. मौन हे ध्यानाचं पहिलं पाऊल आहे का? की मौन साधता येणं हेच ध्यानाचं अंतिम ध्येय आहे? हे असे काही प्रश्न आहेत जे ऐकणाऱ्यांना नक्कीच विचार करायला लावतील. कदाचित याचं उत्तर हे आहे की मौन ही केवळ एक धार्मिक क्रिया नाही, तर ती एक शक्तिशाली साधना आहे. एक टूल आहे. हो, एक टूल आहे जिचा उपयोग प्रत्येकजण आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी करू शकतो. वर्षातून एकदा येणारी ही अमावस्या आपल्याला याचीच आठवण करून देते.